महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. धडगाव कुशल निधी रखडला, मजुरांचा आत्मदहनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींच्या कामाचा कुशल निधी तब्बल 2 वर्षांपासून रखडल्याने मजुरांचा संताप उफाळून आला आहे. 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या 51 विहिरींची कामे पूर्ण होऊनही मजुरांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही. घरातील दागिने विकून आणि कर्ज काढून काम पूर्ण करणाऱ्या मजुरांनी आता पंचायत समितीत धडक देत जाब विचारला असून लवकर निधी न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे. धडगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 2022-23 मध्ये 51 सार्वजनिक विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मजुरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही कामे पूर्ण केली. तहसील स्तरावरून पूर्णत्वाचा अहवाल सादर झाल्याचा दावा करण्यात येतो. तसेच ऑनलाईन नोंदीही पूर्ण झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अकुशल मजुरी मिळाली असली तरी बांधकामासाठी लागणारा कुशल निधी अद्यापही जमा झालेला नाही. अनेक मजुरांनी घरातील सोने चांदीचे दागिने विकून तर काहींनी खासगी कर्ज काढून सिमेंट आणि इतर साहित्य खरेदी केले होते. 2 वर्ष उलटूनही पैसे न मिळाल्यानं व्याजाचा बोजा वाढत असून कर्जदारांचा तगादा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून तांत्रिक अडचणीचे कारण दिले जात असल्याने संताप वाढला आहे. काम पूर्ण झाल्यावर अहवाल मिळतो, मग निधी अडकतो कसा, असा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे. दरम्यान प्रलंबित निधी तात्काळ न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्याचा आणि आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा मजुरांनी दिला आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत. माझे नाव दारासिंग ओडवी टेंभुर्णी. मी आज पंचायत समितीच्या धडगाव तालुका येथे आलेला आहे. आपला सिंचन विहिरीसाठी 2-4 वर्ष होऊन गेलं. आम्ही फिरत नंदुरबार पण गेले होते, तहसील कार्यालयाला बी गेले होते, एमर्जी आपल्या धडगाव येथे पण आले होते. 2-4 वर्ष फिरून मग खूप प्रयत्न केला आम्ही, पण आज आम्ही निवेदन द्यायला आलेले आहे. नेमकं काय आहे तुमचं बिल मिळालेलं नाही सार्वजनिक वीज. सार्वजनिक वीरच्या बिल मिळालं नाही. तुम्ही परत येतात काय सांगते तिथं अधिकारी? पहिला आज आपला अहवाल तयार केलेला होता, तेव्हा काय सांगायचे होतं ते काय आपलं तहसीलच्या अहवाल तयार करावा लागेल असं सांगितलं होतं. मग आम्ही परत तहसीलला निवेदन दिलं होतं. त्यानं आम्ही स्वतः प्रत्येक विहिरीवर फिरवून फोटो काढून हे जमा केलं होतं आम्ही आणि त्यांचा अहवाल पण घेतला होता. मग त्याच्यानंतर नंदुरबार तिकडे भेटावं लागेल सांगितलं. मग तिथे पण गेलो होतो आम्ही. तर त्यांनी काय सांगितलं की वरती आम्ही प्रोसिजर तयार पाठवतो, नंतर होऊन जाईल. म्हणजे वारंवार असं सांगायचं. त्याच्यानंतर 2-3 वेळा निधी आले होते, ते आपल्या विहिरीच्या सोडून देतो, बाकींचे आहे करून देतं. कसं होऊन राहिलं. तुमची मागणी काय? विहिरीचा बिल भेटायला पाहिजे असं मागणी आहे आमची. माझे नाव सुरसिंग वडवे. मी तरोणमाळ ग्रामपंचायत केलीमोजरा गावाचा रहिवासी आहे. आम्ही सार्वजनिक विहिरीचे कामे केलेले आहे. मजुरांचे बिल बाकी आहे. इथं पंचायत समितीला MRGS ऑफिसला येऊन ऑनलाईन केलेले बिल. मग हे फाईल वगैरे जमा केलेले 2022 पासून जमा केलेले. तेव्हापासून पाठपुरावा करतोय, ऑनलाईन पण झालेले काम. नंतर मग आम्ही बिल सादर करून पंचायत समितीला आम्ही हे फाईल जमा करून BD असं पत्र घेतलं. नंतर नंदुरबारला गेलो. नंदुरबारला जाऊन तिथं सांगितल्यानुसार पहिल्यांदा गेलो होतो नंदुरबारला. तिथं सांगितल्यानुसार आम्ही BD असं पत्र तहसीलदारांचं पत्र घेतलं. परत नंदुरबारला पण जमा केलेलं आहे. आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आलेली आहे की आम्ही कामं करून सुद्धा आमच्या कुशल बिल 5 वर्षानंतर पण भेटून नाही राहिलं. मग आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मजूर जे ज्यांनी कामं केलेले त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची वेळ आलेली आहे मजुरांची. तर जो काम करणारा व्यक्ती आहे त्याच्यावर पण उपासमारीची वेळ आलेली आहे. असं
एकंदरीत पाहता आमच्यावर सगळ्यांवर हा दबाव येऊन राहिला की मजूर म्हणतायत की आम्ही तुम्हाला पकडणार. आम्ही म्हणतोय अधिकाऱ्यांवर काहीतरी आपण सगळ्यांनी मिळून अधिकाऱ्यांना सांगू ना, पण अधिकाऱ्यांकडून आम्हाला प्रोत्साहन मिळत नाहीये. तर आम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही मला एकदा सरकारकडे काय मागणी? सरकारकडे आमची एकच मागणी आहे की आम्हाला कुशल बिल मिळावं, मजुरांची मजुरी मिळावी आणि जे काही 2%, 10% व्याजाने पैसे काढलेले आहे ते आम्हाला परतफेड करता येईल, एवढीच आमची इच्छा आहे की आम्हाला बिल भेटावं.